विधायक विवेक पाटिल के 57वें जन्मदिन के उपलक्ष्य में खालापुर तालुका अंतर्गत चौक गांव में उनके अभिष्ट चिंतन कार्यक्रम का आयोजन किया गया था। 19 जून को चौक स्थित लोकमान्य तिलक वाचनालय में आयोजित इस अभिष्ट चिंतन कार्यक्रम के लिए जिला परिषद की महिला एवं बाल कल्याण सभापति सुरेखा ठोंबरे, शेका पक्ष के जिला सह सचिव विलास थोरवे, कार्यालयीन सचिव अनंतराव देशमुख, पूर्व जेडपी सदस्य मोतीराम ठोंबरे, खोपोली नगर परिषद के विपक्षी नेता लक्ष्मण साबले, पुरोगामी युवा संगठन के अध्यक्ष योगेश देशमुख, नगर सेवक अविनाश तावड़े, अरुण पुरी, संतोष मालकर, आरडीसी बैंक के संचालक महादुशेठ लाले, एमएमआरडीए के संचालक कय्यूम पाटिल, पूर्व नगर सेवक सूर्यकांत देशमुख, रामभव देशमुख आदि गणमान्यों सहित विधायक विवेक पाटिल के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम में शेका पक्ष के वरिष्ठ कार्यकर्ता रामभव कोशे के हाथों विधायक विवेक पाटिल को सम्मानित किया गया, जिसके बारे में अपनी भावनाएं जाहिर करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि जिन वरिष्ठ कार्यकर्ताओं ने शेका पक्ष के उत्थान के लिए अपना पूरा जीवन समर्पित किया, ऐसे वरिष्ठों के हाथों मुझे सम्मानित किए जाना मेरे लिए बड़े गर्व की बात है और मैं आजीवन शेका पक्ष के उत्थान के लिए और यहाँ की जनता के विकास के लिए बाध्य रहूंगा। सुरुवातीला आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो की माझा 57 वर्षाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलात आणि माझ्यावर जे प्रेम दाखवलेले आहे त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार मानतो। आणि हे आभार मानत असताना या ठिकाणी आपण सत्कार करताना सन्माननीय श्री कृषी सरपंच हस्ते माझा सत्कार केला की ज्यांच्याकडे गेली 30 वर्ष एक आदराने एक सच्चा कार्यकर्ता म्हणून पाहतो, त्यांच्याबद्दल नेहमीच मनामध्ये आदराची भावना आहे, आपुलकीची भावना आहे आणि अशा चांगल्या माणसाच्या हस्ते मला मी आपल्याला सत्काराबद्दल एवढंच सांगेल, मी काय केलं, मी कोण आहे, मी कसा आहे, आपण सर्वजण ओळखता, ते काय मी सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे। पण या ठिकाणी मला अवश्य सांगावं लागेल का गेल्या 33 वर्षाच्या माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये निश्चितपणे तुमच्या त्या कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचे, मित्रपरिवाराचे जे प्रेम मला मिळालं, जे आशीर्वाद जे मिळालं, तुमचं जे सहकार्य मिळालं, त्याच्यातून ते काम करण्याची उर्मी आणि स्फूर्ती मला मिळालेली आहे। हा वाढदिवस साजरा करत असताना तुमच्या सर्वांचं प्रेम मिळतं, तुमची जी त्या प्रेमात एक चांगल्या प्रकारचं बळ मिळतं आणि या बळाच्या आधारावर मी पुढच्या वर्षीसाठी एक नवीन जोमानं काम करण्याची एक शक्ती मला इस दौरान शेका पक्ष के जिला सह सचिव विलास थोरवे ने भी विधायक विवेक पाटिल के जीवन चरित्र पर और कार्यप्रणाली पर प्रकाश डालते हुए उन्हें जन्मदिन की बधाइयां दी। मी जेव्हा शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करायला लागलो तेव्हा मला खऱ्या अर्थाने सहभाग जो लाभला तो प्रभाकर पाटील, दत्ता पाटील या मंडळीचा लाभला आणि त्यावेळी आम्ही जी मंडळी काम हे करण्यात होतो त्याच्यामध्ये विवेकबाई, जयंतबाई यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली। मंडळी केवळ काम करण्याची संधी मिळाली नाही तर अनेक वेळा त्यांच्याबरोबर प्रवास करण्याची पण संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। अनेक वेळा त्यांच्याबरोबर बाहेरगावी जाता आलं, त्यांचा सहवास लावला आणि तो सहवास लावला असताना त्यांचं व्यक्तिमत्व जवळून पाहण्याचा योग आला। मंडळी असं बहुगुणी व्यक्तिमत्व मी काही पाहिलं नाही। एक अत्यंत आक्रमक, अत्यंत पक्षाची एकनिष्ठ, पक्षाची सेवा करत असताना केवळ राजकारण न करता समाजकारण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे हे दाखवून देणारं नेतृत्व आणि याचं उदाहरण आपल्या समोर आहे। अनेक आमदार होतात, अनेक आमदार आपण पाहतो, पण शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेमध्ये 4 आणि विधान परिषदेमध्ये 1 आमदार आहे। माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा महाराष्ट्रामध्ये बाहेर जातो आणि मी रायगडमधला आहे असं सांगतो तेव्हा माझा विचार जातो ते जयंत पाटील, विवेक पाटील ते रायगडचंच गाव, म्हटलं असं काय विचारतो, त्यांची आम्ही आमदार म्हणून कामं नाव नेहमी ऐकतो तेव्हा माझा अभिमानाने माझा मूड भरून येतो की या विधानसभेमध्ये 288 आमदार आहे पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही टोकाच्या माणसाला आमच्या विवेकबाईंचं नाव माहिती। वहीं अनंतराव देशमुख ने भी विधायक विवेक पाटिल के साथ बिताई हुई यादों को ताजा किया। कार्यक्रम के दौरान विधायक विवेक पाटिल के हाथों महिला एवं बाल कल्याण सभापति सुरेखा ठोंबरे को सम्मानित किया गया।